फक्त वेळ देत आहे का आणखी काय तुमच्यातलं देत आहे? आणि म्हणून महिला बाल विकास अध्यक्ष महोदय, महिला बाल विकास करता म्हणून इथं 36,000 कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे, म्हणजे केलेली आहे. पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणींकरता 36,000 कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं. आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये? 31,907 कोटी रुपये. म्हणजे 31,907 कोटी रुपये महिला बाल कल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद, आणि त्यातले 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार. हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुम्हालाच माहिती. क्रीडा विभागाला आपण फक्त 537 कोटी रुपये फक्त दिले दादा. आपण म्हणाल की मी पुरवणी मागण्यामध्ये करणार आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभागाला फक्त 537 कोटी, एवढा दमदार माणूस, सगळ्यात चांगला वागणारा माणूस, कधीही कोणाशी वाईट न मागणारा माणूस, खरा खेळ खेळणारा माणूस, त्याला 537 कोटी रुपये. त्याने एवढा चांगला खेळ खेळला खेडमध्ये, इंदापूरमध्ये आपण बघताय, आणि त्याला विचारला फक्त 537 कोटी. आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त 5 कोटी रुपये, दुग्ध व्यवसायाला फक्त 5 कोटी रुपये. हे आपलं दादा आपण दिलेली आकडेवारी आहे, मी घेतलेली नाही. दुग्ध व्यवसायाला 5 कोटी रुपये. मराठी भाषेचा फार आपण गौरव करतोय. आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. पुऱ्या वर्षाकरता 225 कोटी रुपये. खार भूमी दादा, कोकणाचा आपण उल्लेख नाही केलात, मी कोणाच्या विरोधात नाही, पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं 720 किलोमीटरचा भाग असल्यामुळं खार भूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते. पण तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला, मला कोणाबद्दलही द्वेष नाही, पण इथं तुम्ही कोकणामध्ये दादा त्या खारभूमीच्या विकासाला सुद्धा पैसे द्या, हे तुम्हाला मागतो. फक्त दिले का किती? 113 कोटी रुपये. 113. कामगार, आज आपण कामगारांचं सांगतोय 50 लाख रोजगार करणार, 40 लाख लोकांचा रोजगार करणार. आपण सांगतोय 40 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करणार आणि 50 लाख रोजगार आम्ही तयार करणार. जादूगार सरकार. आणि पैसे किती दिलेत? 171 कोटी रुपये. फक्त 171 कोटी. पशुसंवर्धन करता 390 कोटी. अशा पद्धतीच्या ह्या रकमा फक्त तुम्ही दादा दिल्यात. वास्तविक हे प्रगत राज्याचं हे लक्षण नाही. हे प्रगत राज्याचं लक्षण नाही.